तर नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलेलं आहे, गोदाकाठी त्यांनी आरती सुद्धा केलेली आहे आणि आता त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास हा काळाराम मंदिराच्या दिशेने हा पुढे सुरू झालेला आहे। काळाराम मंदिरामध्ये ते 23 मिनिटं असतील अशी एक माहिती आपल्याला मिळते। या 23 मिनिटांमध्ये नेमकं काय काय होणार आहे, काय सांगू शकाल? मंदिर हा राम मंदिराच्या सगळ्या जीर्णोद्धाराची किंवा राम मंदिराच्या पुनर्निर्माणाचं जे सोहळा होणार आहे त्याची सुरुवात ही काळाराम मंदिरापासून पंतप्रधान करणार असं सांगितलं होतं आणि त्यानुसारचा हा दौरा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो दौरा आलेला होता त्या दौऱ्यामध्ये काळाराम मंदिरामध्ये जातील की नाही अशी शक्यता वर्तवली होती, पण आता नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये गेले तरी तू म्हणल्याप्रमाणे जवळपास अर्धा तास ते मंदिरामध्ये असणार आहेत। त्यांच्या हस्ते ती आरती होणार आहे, पूजा होणार आहे। पण दुसरीकडे याला एक वेगळी बाजू आज सकाळीच शिवसेनेचे संजय राऊत यांनी व्यक्त केलेली होती की थोड्या दिवसामध्ये हे उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करणार आहेत आणि ते आरती करण्या अगोदरच ही त्या अगोदरच नरेंद्र मोदी हे तिथे पोहोचावेत म्हणून भाजपचा हा प्रयत्न आहे। त्यासाठीच आजचं नियोजन आहे असं सांगितलं होतं। मात्र एक गोष्ट आहे की राममय वातावरण होत असताना नाशिक ही रामाचं महत्वाचं ठिकाण आहे। रामाने जिथं अनेक वर्ष घालवली त्या नाशिक मधला हा सगळा पवित्र झाला परिसर आणि या परिसरामध्ये सुरुवात केल्यानंतर देशभरामध्ये हा सगळं एक वातावरण राममय होईल, चैतन्य येईल अशा दृष्टीनं हा सगळा प्रयत्न दिसतो आहे। आणि त्या अनुषंगाने तू म्हणले की आता काळाराम मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं एक महत्वाचा टप्पा आहे। आता जसं रामकुंडावर जवळपास 15 मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिला होता, अत्यंत शांततेनं ह्या सगळ्या गोष्टी पूजा त्यानंतर मंत्रोच्चार आणि त्यानंतर आरती ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता ते पुढे जेव्हा जातील तेव्हा अधिक काळ यापेक्षा जास्त काळ ते काळाराम मंदिरामध्ये घालणार आहेत। आणि तिथं एक गोष्ट आहे की ज्यावेळेस रामाचा हा सगळा वनवासाचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगळं प्रत्येक ठिकाणचं एक वेगळं महत्व आहे। रामाने त्या ठिकाणी जे आपलं जीवन व्यतीत केलं होतं, जीवन तिथं जगले होते त्या त्यातलं एक सगळ्या प्रत्येक ठिकाणचं एक वेगळं महत्व आहे आणि ते महत्व असल्यामुळं आणि त्याची ह्या भारतातील प्रत्येक हिंदू धर्मियांना त्याची एक चांगली जाण आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठीचा हा सगळा प्रयत्न दिसतो आहे। आणि आता बघूयात की आता काळाराम मंदिरामध्ये ते किती वेळ घालतात आणि कशा पद्धतीने तिथला तो पुढचा कार्यक्रम असेल। नक्कीच आपण जसं दृश्यांमध्ये सुद्धा पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरती मराठमोळी पगडी सुद्धा आहे, तर त्यांचं इथे आल्यानंतर खरं तर पगडी देऊन स्वागत सुद्धा करण्यात आलं असं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। आता ते काळाराम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत का, काय सध्याची घडामोड सध्या चालू आहे तिकडे?